तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आपला जो फोटो आहे तो कशा प्रकारे जबरदस्त एकदम कडक फोटो कशा प्रकारे एडिट करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। तर चला सुरू करूया। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुमच्या फोनमधून ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे। रेमिनी या नावाचे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचे आहे। नंतर त्याला ओपन केल्यानंतर गिव्ह ॲक्सेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सगळं ऑप्शनला अलाव करायचं आहे। मध्ये आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला। तुमचा जोही फोटो एडिटिंग करायचा असेल तो फोटो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इन्हान्ससाठी। नंतर इन्हान्स या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। थोडं लोड होईल आणि ॲडव्हर्टाइजमेंट येईल। त्यानंतर फोटो अशा प्रकारे तुमचा क्लीन होऊन जाईल। एकदम फुल HD क्वालिटीमध्ये हा फोटो एक्सपोर्ट होईल। नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह करून घ्यायचं आहे। या ठिकाणी एक ॲड येईल आणि फोटो सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल। ब्लर फोटो असला तरी तो एकदम क्लिअर HD मध्ये कन्वर्ट होऊन जाईल। या ठिकाणी फोटो झालेला आहे सिलेक्ट। नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या फोनमध्ये स्नॅपसीड म्हणून एक ॲप्लिकेशन येते प्ले स्टोअरवरून, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशनला। नंतर आपला तोच फोटो घ्यायचा आहे। फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या साईडला स्टाईल, टूल्स आणि एक्सपोर्ट 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला। तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी सर्वात अगोदर टूल्स या बटनवरती क्लिक करायचं आहे। खालच्या साईडला टूल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी क्रॉप म्हणून ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। आणि फोटो तुमचा जसा लागेल तसं समजा खाली दिलेल्या साईजमध्ये 1:1, 3:2 किंवा तुम्ही फ्री हँडनेही क्रॉप करू शकता, जसं तुम्हाला फोटो ठेवावा वाटला तसा। नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी राईटवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला टूल्सवरती जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स वरच्या साईडला ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स म्हणजे जे काही शार्पनेस आहे तुमच्या फोटोचा तो तुम्हाला वाढवून कमी जास्त करून घ्यायचा आहे। या ठिकाणी स्क्रॉल करायचं असं बाजूला आणि नंतर खाली राईटवरती क्लिक करायचं आहे, तर होऊन जाईल। पुन्हा टूल्समध्ये जायचं आहे। टूल्समध्ये सर्व काही आहे या ठिकाणी। नंतर तुम्हाला या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कोणत्याही पण पुन्हा तुम्ही एकाने सांगतो तुम्हाला। यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर एक्सपोजवरती तुम्ही ब्राईटनेस वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा चेहरा वगैरे कुठं काय कमी जास्त करायचं असेल तर या ठिकाणी ब्राईटनेस करतोय, सिलेक्ट कमी जास्त जसं लागलं तसं, आणि खालच्या साईडला क्लिक करतो। नंतर पुन्हा टूल्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फिल्टिंगचं ऑप्शन मिळेल, म्हणजे डाग वगैरे कुठं काही असेल बॅकग्राऊंडवरती चेहऱ्यावरती, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे ते रिमूव्ह करून घ्यायचे आहे। तुमच्या लागते त्या ह्याच्यानुसार रिमूव्ह करायचे आहे तुम्हाला डाग वगैरे फोटोमधले चेहऱ्यावरचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या साईडला राईट ऑप्शन दिसते, त्या राईट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तेव्हा तो व्हिडिओ सेव्ह होईल, तेव्हा तो फोटो सेव्ह होऊन जाईल। राईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एडिटिंगचं ऑप्शन जाईल। नंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल नवीन ऑप्शन, ते आहे तुमचं विंटेज ब्राईटनेस वगैरे। या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता, कमी जास्त जसा लागला तसा तुम्ही सिलेक्ट करून घ्या कमी जास्तला। त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला राईटवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा तुम्ही टूल्समध्ये या ठिकाणी तुम्ही एक्सपोज म्हणून सिलेक्ट करा ब्रश। ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक काही दिसत आहे हातावरती चेहऱ्यावरती त्या ठिकाणी तुम्ही ब्राईटनेसचा ब्रश मारून घ्या, म्हणजे ती जागा व्हायची ब्राईट होईल थोडीफार। हातावरती मारून घ्यायचे तुम्हाला अशा ठिकाणी अंधारामध्ये येत असेल तर बघू शकता। या ठिकाणी सगळं क्लिअर दिसत आहे। अशा प्रकारे मित्रांनो हातावरती मारून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, तुम्हाला पहिल्यासारखं राईट करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा एकदा तुम्हाला टूल्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। टूल्समध्ये गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजून जे काय राहिलं ते ऑप्शन तुम्हाला बघून घ्यायचं आहे। जे काय राहिलं ते बघून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं असल्यावर एक्सपोर्टवरती दाबायचं आहे। चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी पोर्ट्रेटवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी
बघू शकता वेगवेगळे ऑप्शन, ब्राईटनेस वगैरे जे काय तुम्ही सिलेक्ट करू शकता कमी जास्तला जसा लागेल तुम्हाला तसा. आणि सर्व एडिटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सेव्ह टू गॅलरी म्हणून ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचा जो फोटो आहे तो सक्सेसफुली तुमच्या गॅलरीमध्ये जो आहे सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा.